ऋषी सर, मी मगापासून बघतोय तुम्हाला तुम्हाला काहीतरी वेगळंच माझ्या संग बोलायचंय. काय बोलायचंय? नाही, असं काही स्पेसिफिक काही नाही. हे कुल्फी मला खूप आवडते ग लहानपणापासून. पण आईचा खूप ओरडा खाल्लाय मी. मला खायला वेळ लागायचा ना, मग ती कुल्फी गळायची, कपडे खराब व्हायचे म्हणून ओरडा खाल्लाय. मग मला असं वाटतंय आज बी आईचा तुम्हाला ओरडा खायला लागतोय. का? हो ते बघा. अरे आओ. रे 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 रे. रुमाल द्या, रुमाल द्या. अरे रे रे. खरं तुमच्यात आणि नाहीशात फक्त वयाचाच फरक आहे बघा. पण हे काय मला पटलेलं नाही हा कमळे. काय तू खातच नाहीयेस कुल्फी. तुम्ही तर कुठं खाताय? अहो खावा की. हा हा हो. तू का नाही खाते? अहो तुम्हाला म्हणलं की नाही, आता जोवर मी गावाकडे जाऊन आबांच्या हातचा पेढा खात नाही तोवर मला गोडाचं काही, मला तर जेवायचं बी नाही. तुम्ही खावा, माझ्याकडनं तुम्हाला ट्रीट. नाही मग तू जेवणार नाही असं काही करू नकोस. आणि ट्रीटचा काय संबंध? अहो सर, तुम्ही मला एवढं गाईड केलं परीक्षेत, म्हणून तर एवढं चांगलं मार्क मिळालं की नाही, म्हणून ही ट्रीट. मी तुला गाईड केलं त्याचा तुला फायदा झाला ना. तसा नवीन जे आता फ्रेशर स्टुडंट्स येतील त्यांनाही फायदा व्हायला पाहिजे. सो मला असं वाटतं की तू त्यांना प्रोत्साहन द्यावंस, त्यांना गाईड करावंस. तर तू असं कर, तू कॉलेजला आधी ते आपण ते करून घेऊया, नंतर जाऊयात ना गावाला. अहो त्याचं काय एवढं सर, आता नवीन ऍडमिशन होतील तेव्हा परत कॉलेज सुरू होईल, तेव्हा त्यांच्या संग बोलता येईल की. आता तर मला गावाकडे जायलाच लागतंय. बंड्या म्हणाला ना की ते बसचं नाही होते मॅनेज. बंड्या कुठं गेलाय हो? हे बघा आली दोघं बी. हे कुठं उतरा? हा, हे तर भारीच आहे की. आम्हाला सोडून आईस्क्रीम खायलाय वय. आता मी तर 2 खाणार. बड्ड्या चल. ओ दादा 2 द्या. हे बघ मी काय सांगतोय ते ऐकून घे कमी. ते जे मी आता म्हणालो ना मुलांना प्रोत्साहन देण्याबद्दल, ती गोष्ट लक्षात ठेव. अहो फोन येतोय. हो. ऋषी सर, आता मला असं वाटतंय तुम्ही घरला जावा, नंतर खरंच तुमची आई ओरडल आज तुम्हाला. नाही हो मी निघतो. तुम्ही खावा की ते, अहो सांडायला लागलंय. हो. ते मुलांना प्रोत्साहन द्यायचं ते लक्षात ठेव. आणि पुढच्या 2-4 दिवसात मी तुझी सोय करेन गावी जायची. ठीक आहे? तेवढा जरा धीर धर फक्त. तू काही करू नको, मी सोय करेन. ओके?